जी सारखं पुढं. विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठल आला विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठल. तुम्ही ते मॉनिटरच्या इकडून बसा बाबा. तो बस ठीक ठीक. असं कोण आहे? माणसं म्हणतात आधी संसार करून घेऊ परमार्थ नंतर करू. अरे दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, त्रास होईल ना तुला, अपघात होईल ना. किंवा दोन्ही गोष्टी सोबत करू, दोन्ही गोष्टी सोबत जमत नाही. आणि आधी संसार करून मग परमार्थ करू, म्हातारपणी भक्ती करू. काळ काय तुझा आज्ञा धरू, होतं का ते? आपली वृत्ती एका वेळेला दोन गोष्टी स्वीकारूच शकत नाही. एका वेळेला एकच गोष्ट. 100 गुलाबाच्या पाकळ्या घ्या, 100, आणि त्या 100 गुलाबाच्या पाकड्यांमध्ये सुई घाला. किती वेळ लागेल सुई घालायला? ओ ब्राह्मणवाळकर, किती वेळ लागेल? 100 पाकड्यांमध्ये सुई घालायची, किती वेळ लागेल? अहो काय वेळ लागेल का त्याला? मोजता येईल का तो वेळ? सेकंद. घातली इकडून सुई की निघाली वर 100 पाकड्यांना भेदून. 100 पाकड्यांमध्ये ज्या वेळेला सुई जाते त्यावेळेला जातानाची क्रिया एकदाच दिसते. पण बसलेल्यांनी असं कधी गृहीत धरू नये की 100 पाकड्यांमध्ये सुई एकचदा गेली. 100 पाकड्यांमध्येही सुईचा स्पर्श होण्याची वेळ वेगळी, लक्षात ठेवा. 100 वेळा प्रत्येक पाकडीला भेदत 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 99 पाकड्या भेदून 100व्या पाकडीच्या बाहेर सुईचं टोक आलंय. त्या सुईचं टोक म्हणजे आपली वृत्ती आहे. ती एका वेळेला एकाच जागेला स्पर्श करू शकते, दोन नाही. 2 जागेला स्पर्श केला रे केला की तिचं सगळं गणित बिघडलं. काय झालं, एकदा ब्राह्मणवाड्यात आकाश मार्गाने जाणारी एक चिमणी उतरली आकाशातून, आणि ती इथं भगवान बाबांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आली. तिला तांदळाचा तुकडा पडलेला दिसला, इंद्रायणी तांदूळ. तिनं तो तांदूळ उचलला आणि निघाली. तिला वाटलं चला आता घरी जाऊ, मस्त भात लावू. लावलं कुकर, झाली बाई बेफिकर. सगळ्यात सोपं आहे ते. तिनं ते तांदूळ घेतला आणि निघाली. पण जाता जाता तिला ब्राह्मणवाड्याच्या बाहेर तुरीच्या डाळीचा तुकडा पडलेला दिसला. ती म्हणे नुसता भात खाल्ल्यापेक्षा आपण डाळ भात खाऊ. ती आकाशातून पुन्हा खाली उतरली आणि तिनं ते डाळ उचलण्याकरता आपली चोच उघडी केली. डाळ चोचीत घेतली, पण डाळ चोचीत आली त्याच वेळेला लक्षात आलं की चोचीतला तांदूळ खाली पडला. अरे ती म्हणे तांदूळ तर खाली पडला, डाळ घेऊन जाऊन काय करू? ती पुन्हा चोच उघडते तांदूळ घ्यायला. तांदूळ चोचीत, डाळ खाली. जेव्हा डाळ चोचीत तेव्हा तांदूळ खाली. कबीर महाराज ब्राह्मणवाड्यात नेमके त्या दिवशी आले होते आणि त्यांनी त्या चिडियाला पाहिलं. कबीर महाराज म्हटले, बाई असं जमायचं नाही. चिडिया चावल ले चले, बीच में मिले दाल. कहत कबीर सुन ये चिडिया, एक ले एक डाल. अगं दोन्ही गोष्टी तुझ्या चोचीला परवडणाऱ्या नाही वेडे. एक तर तांदळाची आशा सोड, नाही तर डाळीची तरी आशा सोड. तसं संसारही मनापासून करायचा आणि परमार्थही मनापासून करायचा. तुकोबारे म्हटले, रे चिमण्यांनो, अरे आपल्या चोचीला परवडणार नाही बाबा. त्याच्यापेक्षा परमार्थ मनापासून करा, संसार होत राहतो. पण त्याकरता देवाला म्हणा ते ओझ तू उतरव. अभंगाचं पहिलं चरण. गंगे, अरे याला म्हणता आपल्या पक्षाचं गडी फुटणं. तुम्ही काय इज्जत घालवता का आमची? मोठ्यानं आवाज द्या. गंगे बाहेर आहे. हो हो आले आले. ती बाहेर आली होती ताकाला. तिचं पोरग खेळत होतं अंगणात. ते पोरग जर आता शिशू, छोटस बाळ, नाकातली घाण सगळी तोंडात जाते. नागपूर तोंडापूरचा संगम ब्रह्मगिरीवर उतरतोय. हिनं ते पोरग पाहिलं.
आणि तिनं ते पोरग पाहल्या पाहल्या बापा 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 छी घाण बापा. गंगे तुझं आहे का गे? हा माझं आहे. अख्ख्या ब्राह्मणवाड्यात इतकं घाण पोरग नाही माय कोणाचं. अरे बापा काय पोरग आहे काय? याला काय लेकरू म्हणता काय? ह्या छी बापा. कोणत्या आईला चांगलं वाटेल होय? ती म्हणते तू आलती कशाला? काय नाही मला जरा ताक पाहिजे होतं. ताक नाही माझ्या घरी, निघ. ताक नाही? अगं बघ जरा तुमच्या घरी कधी ताक सरत नाही. ताक नाही ग, निघ निघ. काय इतकी भारी बरं ते जरा बघ ना. ताक ताक नाही तुला सांगितलं मराठी कळतं ना. निघ, आमच्या घरी ताक नाही. ती निघून आली. सासूला सांगितलं वा त्या ताक नाही त्यांच्या घरी, हे भांड रिकामं आणलं मी. सासू म्हणे बाई ज्या अर्थीतून हातातलं भांड रिकामं आणलं त्या अर्थी तुझ्या वरच्या भांड्यानं बरंच चांगलं काम केलेलं दिसतं तिथं. कारण ती हिची सासू होती ना. ती म्हणे रोज माझ्या समोर तिनं रवी लावली, ताक कसं नाही ग? आण ते भांड. हिनं ते भांड घेतलं सासूनं, गंगीच्या वाड्यात आली. गंगे, मी कधी आवाज देईल तुम्हाला याची काही शाश्वती नाही. गंगे बाहेर आले आले. काय काय लाज वाटते तुला? अगं नवस सायस करून लेकर होत नाही लोकांना. तुला देवाना आयता सोन्याचा तोळा पदरात घातला. काय लाज वाटू दे जरा. त्या पोराला स्वच्छ ठेवता येत नाही. अगं गौतमी 3-3 तास आपलं हे काय गंगे गंगे चुकून आलं होते एकदम. असं समजून घे जा, तुमच्या सहवासाचा परिणाम आहे तो. 3-3 तास मेकअप करते, नुसतं लेकरू सांभाळू शकत नाही. काय लाज धर जरा. तुझ्या वाड्यात एक सेकंद थांबावं वाटत नाही मला, पण या बाळाकडे पाहून वाडा सोडावं वाटत नाही. तिनं आपला पदर घेतला, त्या पोराच्या नाकाला लावला. अख्खा खळा मसालाच पदरात ओढून घेतला. स्वच्छ केलं ते पोरग, कडेवर घेतलं. आणि कडेवर घेतलेलं पोरग घेऊन म्हणते असं वाटतं तुझ्या वाड्यात ठेवू नये. या गोजीरवाण्या लेकराला, या गोंडस बाळाला माझ्या वाड्यात दिवसभर खेळवावं. गंगी म्हणे आत्या आत्या. खुर्ची टाकली. तुम्ही आलत्या कश काय आत्या? काय नाही मला जरा ताक पाहिजे होतं. आत्या कधी तर येत नाही तुम्ही, आता आल्या ना, आता कपभर चहा घ्या. चहा बनवला. आत्या आज ताक नाही, दहीच लय पडलंय घरात, तुम्ही दहीच घेऊन जा. एक ताकाला आली ब्राह्मणवाडेकर, भांडा हलवत घरी आली. आणि एक ताकाला आली, दही घेऊन चालली. का? एकेला फक्त तिथली घाण वजा करताना लाज वाटली नाही. ज्याला आपलं भांड भरावं वाटतं त्यानं जीवनातली घाण संसाराची वजा करा. तुमचं भांड तुम्हाला वाटल ताकानं भरावं, अरे देव ते दह्यानं भरल्याशिवाय राहणार नाही. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो, तुझे पायी प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. हा ओसरावा आणि चित्त मोरावं हे गणित जुळून ठेवा. वैकुंठवाशी बाळूबाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत. 2 घरांचा विस्तार टिकवणं आत्ताच्या काळात तितकं सोपं नाही. प्रेम टिकवणं तितकं सोपं नाही महाराज. या बोलायला गोष्टी सोप्या वाटतात. अरे एक घर सांभाळता येईना, साधी गोष्ट आहे. एकाच घरात मरणाचे वाद आहे. 2 कुटुंबाचं योग्य व्यवस्थापन करणं, दोन्ही परिवाराचं योग्य, मुलींच्या लग्नाचं असेल, मुलांच्या स्थावर जंगम मालमत्तेचं असेल,
हे इतकं साधं आपण समजू नका. त्याला परमार्थिक साधनाही जीवनात काहीतरी असली पाहिजे. तसं शक्य होत नाही. तसे ते प्रेसमध्ये नोकरीला होते. जी माणसं प्रेसला नोकरीला होते, देवाच्या अपोजिट ज्या लोकांनी प्रेसमधल्या फुल पगाराचा वापर देवाच्या विरोधात केला, त्या एकाचंही धड नाही आज. मी खरं सांगतोय महाराज तुम्हाला, मी पाहिलेलं काही उदाहरण नाही. देवाला चिकटून राहिले त्यांचं भलं झालं, पण देवाच्या विरोधात ज्यांनी प्रवास केला, अमाप पैसा, त्यावेळेला त्या योग्य पैशाची विल्हेवाट लावता आली नाही. सारं संसाराचं गणित लोक बिघडून बसले. फार डोक्यात संसाराची हवा जाऊ देऊ नका. हे आज आहे उद्या नाही. नाकातलं शेंबूड तोंडात जायला लागलं की रुमाल सुद्धा नाकाला लावत नाही मुलं. आहे तो व नाही याची मजा. एकदा संपलं ना, कोणी वळून सुद्धा बघत नाही याच्याकडे. त्यामुळे आपल्या मस्तीत, आपल्या आनंदात, आपल्या समाधानात